आज वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख माननीय लक्ष्मीताई ताठे या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत। लक्ष्मीताई ताठे यांच्या प्रवेशाने वंचित बहुजन आघाडीची पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद वाढलेली आहे। पूर्व भागामध्ये वंचित बहुजन आघाडीचं बळ वाढलेलं आहे। ताईंना या प्रवेशानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो। येणाऱ्या महानगरपालिकेच्या तोंडावरती या प्रवेशाचा वंचित बहुजन आघाडीला नक्कीच फायदा होणार आहे। मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आमच्या महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड, त्याचप्रमाणे प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, संघटक विजय गांगुर्डे, त्याचप्रमाणे महेश भोसले आणि राजभाऊ गोतीस, युवकचे महानगर प्रमुख दीपक पगारे, आमचे विभाग प्रमुख सोनूभाऊ शिंदे, या सर्वांच्या वतीनं उर्मिलाताईंना विनंती करतो की ताईंचा पक्ष प्रवेश आपण आपल्या हस्ते करून घ्यावा। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काय बोला? गेले अनेक वर्ष मी शिवसेनेचे, गेली 30 वर्ष मी पहिल्या शिवसेनेमध्ये मी उपजिल्हा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदी मी विराजमान झालेले आहे। आणि ह्या शिंदे सेनेत जेव्हा शिंदे साहेबांनी बंड केला आणि शिंदे साहेब बाहेर निघाले त्यावेळेला नाशिक मधनं मी पहिली महिला शिंदे गटामध्ये होते। जेव्हा लोक घाबरत होते शिंदे गटात यायला त्यावेळेला आम्ही एकनाथ शिंदेच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो। आणि जेव्हा एकनाथ शिंदे इथून जात होते त्यावेळेला मी 3000 ते 4000 महिला रात्रीच्या 2 वाजेपर्यंत या मुंबई नाका या परिसरात मी उभ्या केल्या व माझे कार्यकर्ते उभे केले। आज त्या शिंदे साहेबांनी बाहेरून आलेले आयात उमेदवार आणि माझ्यावरती अन्याय केला। परंतु मी तुम्हाला सांगते का शिंदे साहेब, आम्ही म्हणत होतो का उद्धव ठाकरे हे अर्ध्या कानाचे, हे कार्यकर्त्यांचं ऐकत नाही, कारण उद्धव ठाकरेंनी मला कधी हाकललेलं नव्हतं, पण तरी आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत गेलो। आणि लोक म्हणत होतो आम्ही सर्वच पदाधिकारी का उद्धव ठाकरेंना कान नाही अर्ध्या कानाचे, पण मी तर याच्या पुढे म्हणेन का उद्धव ठाकरे अर्ध्या कानाचे होते पण एकनाथ शिंदेला तर कानच नाहीये। कारण आज मुळामध्ये जर एखादी कार्यकर्ती आणि माझ्यावरती जिल्ह्याची जबाबदारी दिलेली होती, मी एका दिवसामध्ये 7-7, 8-8 गावाचे दौरे करत होते, ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे कोणालाही माहित नव्हते। आम्ही लोकांना जाऊन तळागाळात सांगत होतो का आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आज तुम्ही बघितलं या पक्षामध्ये शिंदे गटात फक्त मारामारी आणि गटबाजी, आणि तुम्हाला सांगते या शिंदे गटात त्यांना दलाल जो अजय बोरस आणि हेमंत गोडसे सारखा दलाल जातीवादी किडे यांना म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। हेमंत गोडसेला मी चॅलेंज दिलं होतं का तुला पाडल्याशिवाय मी राहणार नाही, आणि त्याला पाडलं। आणि आज मी चॅलेंज देते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने का जर अजय बोरसेला आणि त्या मटालेबाईला जर पाडलं नाही सुवर्ण मटालेला तर मला लक्ष्मी ताठे म्हणू नका। मी आज माझ्या घरात आले, समाजाच्या घरात आलेली। आज माझ्या समाजाने माझ्यावर अन्याय झाला आणि माझ्या समाजाने मला पदरात घेतलं, त्याच्यामुळे मी प्रकाश आंबेडकर साहेबांचे खूप खूप आभार मानते आणि सर्व वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते। आज माझ्यावर अन्याय झाला आणि एवढं ना उमेदवार हे वर्जन आता जुनं झाले प्रभाग 4 मध्ये। मी तुम्हाला सांगते हे वर्जन आहे ना, हे जुनं झालंय, आता लोकांना बदल हवा, नवीन वर्जन पाहिजे। हे आता जुनं झालं, ताई दादा वहिनी, आता हे जुने डायलॉग बंद करावं आणि वंचित बहुजन आघाडी हे बहुमताने पूर्ण पॅनलचा निवडून येईल एवढीच वंचित बहुजन आघाडीला मी शब्द देते। आणि एकनाथ शिंदेला एवढंच सांगते का बाबा लोकांना घेऊन त्यांचं हे कारस्थान कारस्थान ठेव बाजूला। आता लोकांना न्याय देणारी शिंदे गट नाहीये, हा फक्त दलालांचा पक्ष आहे। कोणी या राबून जा, हेच पक्ष आहे शिंदे गटाचं कारस्थान आहे। धन्यवाद।